आणि आता जाऊयात पंढरपुरात। झडपीचं मतदान सुरू होत असतानाच भाजपचे जिल्हाध्यक्ष तसंच सांगोल्यातील चोपडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार चेतनसिंग केदार यांची शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात मतदान नोंदणी आढळून आली आहे। याबाबतच शिवसेना ठाकरे गटाचे रघुनाथ घुटुकडे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली। त्यामुळे मतदान सुरू होताच भाजपचे उमेदवार वादाच्या भोवऱ्यात सापडले। पण तक्रार केल्यामुळे घुटुकडे यांना थेट भाजप जिल्हाध्यक्ष यांच्याकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। तर आपले प्रतिनिधी संकेत कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। संकेत, नेमकं काय झालं इथे? खरं तर भाजपचे जे जिल्हाध्यक्ष चेतनसिंग केदार हे चोपडी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचं जे नाव आहे ते सांगोला नगरपालिका शहर हद्दीतील मतदान केंद्रातही आहे आणि चोपडी जिल्हा परिषद गटात देखील ग्रामीण भागात असं दोन ठिकाणी त्यांची नाव आहेत। विशेष म्हणजे मतदान कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, असे दोन्ही ठिकाणी त्यांचं आणि त्यांच्या पत्नीचं एकत्रित नाव आहे। त्यांची पत्नी सध्या सांगोला नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका आहेत आणि आता ते चोपडी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत। त्यामुळे दुबार नोंदणी आहे, दोन्हीकडे मतदान नोंदणी असल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली। मात्र निवडणूक आयोगाकडून जे मिळालेलं उत्तर आहे ते समाधानकारक नसल्याने राज्य निवडणूक आयोगाकडे आणि वेळप्रसंगी न्यायालयाकडे धाव घेण्याचा जो इशारा आहे तो आता ठाकरे गटाच्या घुटुकडे यांनी दिलेला दिसतोय। वैष्णवी, धन्यवाद। अगदी सविस्तर अपडेट आपण दिलेली आहे। नेमकं पुढे काय होतंय, या वादातून पुढे कशी कारवाई होतीये पाहावं लागेल। संकेत, जिथे 68 जिल्हा परिषद आणि 136 पंचायत समित्यांच्या जागांसाठी निवडणूक पार पडते आहे। सकाळी 7:30 पासून मतदानाला सुरुवात पण झाली आहे। जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी महायुतीतील घटक पक्ष वेगळे लढतात। कोल्हापूर दक्षिण मधील कागल, चंदगड, करवीर, हातकणंगले, राधानगरी या सगळ्या मतदारसंघात चुरशीच्या लढती होणार आहेत। महाडिक विरुद्ध पाटील, मंडलिक विरुद्ध मुश्रीफ, आमदार विनय कोरे यांच्या विरुद्ध सत्यजित पाटील आणि राहुल पाटील विरुद्ध आमदार चंद्रदीप नरके, शिवाजी पाटील असा सगळा सत्ता संघर्ष या निवडणुकीत पाहायला मिळतोय। तर आपले प्रतिनिधी विशाल पुजारी आपल्या सोबत जोडले गेलेत। विशाल, एकंदरीतच अगदी मोठी नावं आपण पाहतोय ज्यांच्यामध्ये सत्ता संघर्ष इथे पाहायला मिळतोय। मतदान प्रक्रिया पार पडत असताना कसा असेल निकाल, नेमकं कसं समीकरण पाहायला मिळेल? नक्की बरोबर आहे। जवळपास 68 जिल्हा परिषदांसाठी ही निवडणूक होते आणि साधारणतः 136 पंचायत समितीच्या जागा ज्या आहेत त्यासाठी निवडणूक ही पार पडताना पाहायला मिळते। आज सकाळपासून मतदारांचा सुद्धा उत्साह पाहायला मिळतोय। जे उमेदवार असतील ते मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन येताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे मतदारांमध्ये उत्साह आहे। जर कोल्हापूर जिल्ह्याचं पाहायचं झालं तर या ठिकाणी पारंपरिक लढती असतात, ज्यामध्ये महाडिक विरुद्ध पाटील असेल, त्याचबरोबर विनय कोरे विरुद्ध सत्यजित पाटील सरोडकर, चंदगडमध्ये पाहिजे झालं तर शिवाजी पाटील सध्या अग्रेसर असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळं सगळा कोल्हापूर जिल्ह्यातला जर का या निवडणुकीचा यंदाचा आढावा जर पाहिजे झाला तर चुरशीनं लढती ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळतात। कारण महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार का असा एक प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला होता। मात्र बहुतांश ठिकाणी महायुतीचे घटक पक्ष जे आहेत ते स्वतंत्र लढताना पाहायला मिळतात। साधारणतः शिवसेना शिंदे गट जो आहे तो विशेषतः अनेक ठिकाणी वेगळी लढत करताना पाहायला मिळते। कागल असेल, त्याचबरोबर गडिंग्लज असेल, या ठिकाणी स्वतंत्र काही जागा ज्या आहेत त्या उभ्या केलेल्या आहेत। त्याचबरोबर करवीर मतदारसंघात सुद्धा अशीच परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिल्ह्यात काही ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट काँग्रेस सोबत असताना सुद्धा पाहायला मिळते। त्यामुळं एकूणच संपूर्ण जिल्ह्याची परिस्थिती पाहिजे तर चुरशीच्या लढती आहेत। काँग्रेसकडून आमदार सतेज पाटील जे आहेत ते यांनी या सगळ्या निवडणुकीमध्ये सक्रिय होत सभा ज्या आहेत त्या घेतलेल्या होत्या। त्यामुळे मतदारांवर त्याचा कशा पद्धतीने परिणाम होतो हे देखील पाहावं लागणार आहे। महाडिक गट जो आहे तो नेहमी अग्रेसर असतो। गेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राहिलेल्या शौमिका महाडिक या सगळ्या निवडणुकीच्या रंगमाळीमध्ये सक्रियपणे सहभागी झालेल्या होत्या। ठिकठिकाणी त्यांच्या सभा ज्या आहेत त्या झालेल्या होत्या। त्यामुळे त्यांचा मतदारांवर कशा पद्धतीने प्रभाव पडेल हे आजच्या दिवसभरामध्ये पाहायला मिळेल। मात्र जर पाहिजे झालं तर सकाळपासून मतदार जे आहेत ते मतदानासाठी दाखल झालेले आहेत, रांगा करताना पाहायला मिळत आहेत। उमेदवार विशेषतः आपल्या कार्यकर्त्यांसह या सगळ्या मतदारांना या ठिकाणी घेऊन येताना पाहायला मिळतात। धन्यवाद विशाल, अगदी सविस्तर अपडेट आपण दिलेली आहे आणि या मतदान प्रक्रियेसंदर्भातली अपडेट आपल्याकडनं अशीच पुढेही घेत राहू।
लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील 1747 मतदान केंद्रावरती प्रक्रिया सुरू आहे. 8414 अधिकारी कर्मचारी तैनात आहेत. जिल्हा परिषदेसाठी 242 आणि पंचायत समित्यांसाठी 419 उमेदवार रिंगणात आहेत. मतदान प्रक्रियेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गेंनी. लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदानाला प्रत्यक्षात आता सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकता गावागावांमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते लोक जे आहे ते मतदानासाठी आल्याचं पाहायला मिळत आहे. मतदारांनी सकाळपासूनच जे आहे ते या ठिकाणी रांगा लावल्याचं पाहायला मिळत आहे. सकाळची वेळ आहे आणि सकाळीच मोठ्या संख्येने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी जे आहे ते लोक एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय. मतदानासाठी या ठिकाणी जात असल्याचं पाहायला मिळतंय. अनेकांनी मतदान देखील केलेलं आहे. लातूर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवस सुरू असलेले हे सगळं वातावरण, राजकीय परिस्थिती आणि त्यामुळं ही सगळी परिस्थिती असताना लातूर जिल्ह्यामध्ये आता प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झालेली आहे. लातूरमध्ये मागील काही दिवस भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना सुरू झाला आणि आपण पाहू शकता या ठिकाणी जे आहे ते मतदान करून देखील अनेक जण आल्याचं पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी आपला हक्क सकाळी सकाळी जे आहे ते सुरुवातीला बजावल्याचं पाहायला मिळतंय. लातूरमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट संघर्ष पाहायला मिळाला आणि त्यानंतर मतदान करून देखील मोठ्या संख्येने लोक आता बाहेर पडल्याचं पाहायला मिळतंय. लातूर जिल्ह्यामध्ये सुरुवातीला महानगरपालिकेनंतर आता जिल्हा परिषद कुणाच्या ताब्यात येणार याकडे सर्वांचं लक्ष होतं आणि त्यानंतर जे आहे ते मोठा आरोप प्रत्यारोप झाले. आता प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झालेली आहे. सकाळपासूनच जे आहे ते गावागावांमध्ये मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. विष्णू बुर्गे, NDTV मराठी, लातूर. आणि आता मराठवाड्यातून आपण थेट येतोय कोकणामध्ये. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्यात एकूण 17,381 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. संपूर्ण जिल्ह्यात 2,323 मतदान केंद्र आहेत आणि जिल्हा परिषद निवडणुकीकरिता एकूण 60 जागांसाठी 173 उमेदवार रिंगणात आहेत. या सगळ्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी. रत्नागिरी जिल्हा परिषद आणि 9 पंचायत समितींच्या मतदानाला आज सुरुवात झालेली आहे. आपण सध्या होते रत्नागिरीतल्या पाली मतदान केंद्रावरती आहोत आणि या ठिकाणी देखील आपण पाहतोय की मतदारांनी देखील मतदानासाठी या ठिकाणी रांगेत उभे राहिलेले आपल्याला आपण पाहतोय. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 56 जागांसाठी एकूण 151 उमेदवार रिंगणात आहेत, तर 9 पंचायत समितीच्या 112 जागांसाठी जवळपास 351 उमेदवार हे रिंगणात आहेत आणि जवळपास 1693 मतदान केंद्रांवर आज मतदान होत आहे आणि त्यासाठी 4,286 मतदान यंत्र आहेत. तर जिल्ह्याचा जर विचार केला तर जिल्ह्यात 11,73,899 मतदार असून रत्नागिरी तालुक्यात सर्वात जास्त मतदान केंद्र आहेत. पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या ही जास्त आहे आणि या मतदान प्रक्रियेसाठी जवळपास 5,455 कर्मचारी आहेत. त्याचप्रमाणे पोलीस फौजफाटा देखील तैनात आहे आणि विशेष करून या निवडणुकीमध्ये हे रत्नागिरी जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता अन्य कोणाच्या मोठ्या नेत्यांच्या सभा झालेल्या नव्हत्या. तर जिल्ह्यात पालकमंत्री, त्याचप्रमाणे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत असतील, आमदार भास्कर जाधव आहेत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आपण पाहतोय आणि विशेष करून शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत जिल्ह्यात सर्व म्हणजे बहुतांश जागांवर होत असलेली पाहतोय. त्यामुळे एकूणच जर आता सध्या आपण पाहायला गेलं तर मतदारांनी देखील मतदान केंद्रांवर गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते. राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी.